ओबीसी बहुजन पार्टी राज्यामध्ये 22 ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवणार आहे आणि याबाबतची घोषणा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार प्रकाश अण्णा शेंडगे यांनी केलेली आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रकाश अण्णा शेंडगे यांनी स्वतःसाठी सांगली जिल्हा निवडलेला आहे आणि सांगली जिल्ह्यात लोकसभेची उमेदवारीसुद्धा त्यांच्या पक्षाकडून जाहीर झालेली आहे। मला सांगा की आज तुमची उमेदवारीसुद्धा जाहीर झालेली आहे, काय वाटतं आणि कशा प्रकारचं पुढचं नियोजन आहे? नाही, सांगलीची लोकसभा जी आहे ती गेल्या वेळीसुद्धा मी लढणार होतो, पण गोपीचंद पडळकरांनी त्या ठिकाणी आग्रह केल्यामुळं ती उमेदवारी जी आहे ती आम्ही त्याला दिली आणि जवळपास आणि त्यांना घेऊन आम्ही सगळा जिल्हाभर फिरलो आणि 3 लाख मतं ज्यावेळी त्यावेळी गोपीचंदला पडलेले आहेत आणि ते मागच्या वेळी 3 लाख पडलेले आहे। मग ह्यावेळी जे आहे ह्यावेळीसुद्धा एक ओबीसी समाजातला एखाद्या नेत्याने निवडून लढली पाहिजे अशी संबंध कार्यकर्त्याची भूमिका जी आहे भावना झाली होती। मला असंख्य फोन या ठिकाणी येत होते की आता तुम्ही या ठिकाणी लढलं पाहिजे, केलं पाहिजे, कारण ह्याच्यापेक्षा सक्षम नेतृत्व जे आहे या जिल्ह्यामध्ये नाही आहे आणि एक ओबीसी आणि बहुजन चळवळीचं नेतृत्व आपल्याकडे असल्यामुळं हा मोठा विषय जो आहे या जिल्ह्यामध्ये होऊ शकतो। जवळपास 60% ओबीसी बहुजन आहेत, भटके विमुक्त आहेत, त्याचप्रमाणे 20% मुस्लिम आणि दलित समाज जो आहे तो SC ST समाज आहे तो सुद्धा आहे। त्यामुळे ह्या सगळ्याची आरक्षणाची लढाई जी आहे ती आता आपल्याला मतपेटीतून लढायची आहे आणि म्हणून आपणच या ठिकाणी यावं असा आग्रह त्यामुळे केला। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीसुद्धा आम्हाला त्या ठिकाणी पाठिंबा दिला, त्यांनी आम्हाला सांगलीला पाठिंबा दिला, तर आम्हीही त्यांना अकोल्याला पाठिंबा दिलेला आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी काल आमच्या पक्षाच्या बैठकीत त्यांनीसुद्धा माझं तिकीट जे आहे ते या ठिकाणी फायनल केलं आहे, परंतु कार्यकर्त्यांनी तिकीट देणं महत्त्वाचं आहे म्हणून आज कार्यकर्त्यांचा मेळावा या ठिकाणी घेतला, आज त्यांचं मत जाणून घेतलं की खरंच मी या ठिकाणी निवडणूक या ठिकाणी लढलो तर तुमची भूमिका काय। तर त्या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की प्रकाश अण्णा शेंडगे तुम्हीच या ठिकाणी ह्या सक्षम उमेदवार होऊ शकता। या ठिकाणी भाजप आता मायनसमध्ये गेलेली आहे, काँग्रेसकडे उमेदवारच नाही आहे, त्याचप्रमाणे शिवसेनेनं एक पैलवान उमेदवार त्या ठिकाणी आणलं आहे, त्यांच्याकडे कोणी कार्यकर्ता सुद्धा आता सक्षम पर्याय। त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एक तर राष्ट्रवादीची त्या दुभंगलेली राष्ट्रवादी आहे, त्यामुळे दुभंगलेली शिवसेना आहे, उभी फूट पडलेली आहे, फॅमिलीमध्ये हे केलेले आहे, त्यामुळे एक राजकारणामध्ये फार मोठा व्हॅक्यूम जे आहे जिल्ह्याच्या हे राहिलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी आपली उमेदवारी झाली तर फार मोठं यश जे आहे ते या जिल्ह्यामध्ये मिळू शकते अशी भावना कार्यकर्त्यांची झाली आणि त्यामुळे त्यांच्या भावनेला मी प्रतिसाद देऊन मी या ठिकाणी त्यांना सांगितलं की ही उमेदवारी आपण ताकदीने लढवूया। राज्यात किती ठिकाणी आपण लढणार आहात आणि वंचित तुमच्यासोबत राज्यामध्ये असणार आहे का? वंचित बहुजन आघाडी आणि आम्ही या ठिकाणी एकत्रित लढवलं पाहिजे अशी भावना तमाम ओबीसी आणि भटकेमुक्त आणि मागासवर्गीयांची आहे। त्या निमित्तानं आम्ही 22 ठिकाणी लढण्याची आमची यादी तयार केली, उमेदवार तयार केले आणि ती यादी जी आम्ही आंबेडकर साहेबांच्याकडे त्यावेळी आम्ही दिलेली आहे। आमची फायनल त्यावेळी काही जागावर एकमत पण झालं होतं, पण पुढची बैठक जी होणार होती ती बैठक अजून झालेली नाही। आज जरांगेचा सुद्धा विषय माझ्यामध्ये संपलेला आहे, आता परत आमची युती महाराष्ट्रामध्ये जी आहे ती युती आमची होण्याची शक्यता पुन्हा निर्माण झालेली आहे आणि ती युती झाली तर मात्र या राज्यामध्ये मोठा राजकीय क्रांती जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळेल आणि या प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापितांची लढाई जी आहे, कारण आमची वोट बँक आहे 60-70% वोट बँक असल्यामुळं धनपेटी आमची रिकामी आहे पण मतपेटी आमची भरलेली आहे। त्यामुळे EVMच्या माध्यमातून निवडणुकीच्या दिवशी ओबीसी भटके विमुक्त आणि मागासवर्गीयांचा बॉम्बस्फोट जो आहे तो त्या ठिकाणी मताच्या रूपाने झालेला सगळ्यांना पाहायला दिसतो। वंचित आणि तुमच्या युतीचा फरक पडेल, भाजपला फटका बसेल असं वाटतं? 100% याचा फटका सगळ्यांना पडणार आहे, कारण शेवटी एवढी मोठी वोट बँक जी आहे ती वोट बँक जर ह्या सगळ्या प्रस्थापित पक्षांपासून जर बाजूला गेली तर त्याचं निवडून कशाच्या ह्याच्यावरती येणार आहे, कारण विकासाच्या भावना बोमाबोम सगळी या जिल्ह्यामध्ये आहे। विकासाच्या नावामध्ये इथं कोणी दावा करू शकत नाही। राज्यामध्ये सुद्धा राज्यातले इतके मोठे प्रश्न जे आहेत ते सगळे प्रश्न राहिले बाजूला आणि आरक्षणाचीच लढाई शासन लढत आहे। एका समाजानं त्यात मागणी केली, मराठा समाजानं रात्री बेरात्री GR काढायचा कार्यक्रम 2:45 वाजता GR त्या ठिकाणी निघाले गेले, सगळे सोयऱ्याचा GR म्हणजे ओबीसीच्या आरक्षणाचा अक्षरशः दरोडा घातला गेला या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून ह्या ओबीसीच्या आरक्षणाची लढाई जी आहे ती आता आम्ही मतपेटीतून आम्ही लढणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत हे आरक्षण ह्या गरीब समाजाचं आरक्षण आहे, त्यातल्या कणवसुद्धा आरक्षणाला जे आहे आम्ही धक्का लागू देणार नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मानेसोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, कुपवाड।